हा म्हणजे आता परत कधी यात्रेला यात्रेला बघू आलो तर 2-3 दिवस गावाला मजेशीर घालून आता पुन्हा माघारी जाण्याची वेळ आली. घरातून निघण्याआधी सर्वांचे आशीर्वाद घेतले. खरं तर या क्षणाला माझी पावलं खूप जड होतात. आजी चला, असं वाटतं अजून 2 दिवस गावाला राहावं. पाया पडा. मी लहान असताना या तुळवीला माझा पाळणा होता. घरातून निघण्याआधी संधी मिळाली तुम्हाला दाखवायची. चलो बाय. एकत्र कुटुंब असल्यामुळं आम्हाला निघण्याआधी असा निरोप घ्यावा लागतो, कारण या गाठीभेटी पुन्हा लवकर नाहीत. मध्ये आधी काही कार्यक्रम असेल तरच एकत्र यायला मिळतं, नाहीतर डायरेक्ट पुढच्या वर्षी यात्रेलाच. पाठवली की गावातल्या आपल्या मित्रांनी. हे बंडू चल. माझ्या गावची माणसं, माझं कुटुंब खूप प्रेमळ आहेत, खूप जीव लावतात मला. असं वाटतं ही सुट्टी कधी संपूच नाही, इथंच राहावं. आता शिक्षणानिमित्त मी जरी मुंबईला असलो तरी मला गावची आठवण खूप येते. आता माझ्या कामांमुळं मला सारखं गावाला जायला मिळत नाही, पण मी अजून जरी माझ्या गावाला गेलो की सगळी लोक मला माझ्या लहानपणीच्या खोड्या सांगतात. त्या सगळ्या जुन्या गोष्टी ऐकून मलाच विश्वास बसत नाही की मी लहान असताना एवढा आगाऊ होतो. असो, वर्षातनं एकदा आम्हाला सर्वांना कुलदेवतेला जावं लागतं, म्हणजे कुसुंबीच्या काळूबाईला. देवीच्या दर्शनाला वटीभर आम्ही येत असतो. कुसुंबी हे गाव जावलीच्या खोऱ्यात वसलेलं आहे, म्हणजे आजचाच मेळा तालुका. आता बेलावड्याच्या शिंदे देशमुखांना व इतर गावच्या देशमुखांना इथं वर्षातनं एकदा पाया पडावं यावंच लागतं. देवीची वटी भरली आणि सर्वांच्या सुखी जीवनासाठी देवीला प्रार्थना केली. देवीच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलला 1,500 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. आता त्यात खारीचा वाटा म्हणून तुम्ही पण आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. सोनगावच्या साखर कारखान्यासमोर हे हॉटेल आमच्या पाहुण्यांचे. कधी वेळ मिळाला तर नक्की जा तिथं. शेवटी आपणच आपल्या माणसांना मोठं करायचं. तुमच्या कोणत्या गोष्टीचं प्रमोशन करायचं असेल तर मला नक्की कळवा. 2-3 दिवस व्यायामाचा खाडा झाला म्हणून गावातल्या जिममध्ये गेलो. खरंच आदर्श ग्रामपंचायत आहे शिवाजीनगरची. व्यायामाची एवढी सामग्री आणि एवढ्या मशीन आमच्या मुंबईतल्या जिममध्ये पण नाहीत. मग काय, संध्याकाळी घरी येऊन आज चांदणी भोजनाचा बेत होता. आम्ही घेतो आता जेवून. तुम्ही करा व्हिडिओ लाईक, शेअर आणि फॉलो.